अहिल्यानगर शहरातील काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा इशारा, कॉलेज स्थलांतर थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन करू, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना निवेदन। भिगवण येथे प्रस्तावित स्थलांतरामुळे शैक्षणिक, आर्थिक व मानसिक नुकसान होत असल्याचा आरोप, स्थानिक पातळीवर पुनर्वसनाची मागणी अन्यथा उपोषणाचा इशारा। अहमदनगर येथील काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या नियमित इंटर्नर व पदवी उत्तर विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन देत कॉलेजची भिगवण येथे प्रस्तावित स्थलांतर रद्द करून नगरमध्येच समायोजन करण्याची मागणी केली आहे। अचानक स्थलांतर झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक, आर्थिक व मानसिक नुकसान होईल असा त्यांचा दावा आहे। व्यवस्थापनावर विद्यार्थ्यांची दिशाभूल केल्याचा व स्थानिक पर्याय उपलब्ध असतानाही दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन व बेमुदत उपोषण छेडण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी। विद्यार्थी काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमलोय, कारण आम्हाला सरांना निवेदन द्यायचं होतं की आमच्या कॉलेजचा जो स्थलांतराचा विषय चाललाय की आधी सांगण्यात आलं की भिगवण येथे स्थलांतर होणार आहे, परंतु सर्व विद्यार्थी पालक यांचा त्यासाठी पूर्णपणे विरोध आहे आणि आम्ही ऍडमिशन घेतलं ते अहिल्यानगर जिल्हा बघून। त्या काउन्सिलिंगच्या वेळेस जर आम्हाला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जायचंच होतं तर आम्ही काउन्सिलिंगच्या वेळेसच दुसऱ्या जिल्ह्याचं नाव पुढे केलं असतं किंवा दुसऱ्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेतलं असतं, परंतु आम्हाला आज 20 ते 25 किलोमीटर मध्येच अहिल्यानगरच्या परिसरात जरी स्थलांतर झालं तरी कॉलेज हवंय आणि ह्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, युनिव्हर्सिटीला देखील ईमेल वगैरे केले, निवेदन दिले, परंतु आम्हाला काही ऑफिशियल असा रिप्लाय आलेला नाहीये। आज आम्ही जिल्हाधिकारी सरांना, माननीय श्री जिल्हाधिकारी सरांना निवेदन दिले, तर ते म्हणाले आहेत की आम्ही पुढे काय ते ऑथॉरिटीकडे तुमचं निवेदन पाठवू म्हणून। आम्हाला एवढीच आमची म्हणजे आशा आहे सर्व विद्यार्थ्यांची की आम्हाला नगर जिल्ह्यामध्येच 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावर आमचं कॉलेज असावं, हेच मी सांगू इच्छिते। आज कॉलेज व्यवस्थापनाने आम्हाला 134 किलोमीटर भिगवण येथे स्थलांतराचा निर्णय आमच्यावरती सरळ कॉलेज व्यवस्थापनाने लादलेला आहे। हा निर्णय आम्हाला कुठल्याही प्रकारे मान्य नाही। आज सर्वांगीण दृष्ट्या आम्ही जे महाविद्यालय सिलेक्ट केलं तर ते अहिल्यानगर शहर बघून आणि आमची सर्वांची पालकांची, विद्यार्थ्यांची हीच इच्छा आहे की हे कॉलेज हे आपल्या अहिल्यानगर शहरामध्येच 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरामध्ये स्थलांतरित व्हावं, अन्यथा आम्ही उपोषणाला बसू आणि पुढील कारवाई करू, आंदोलन करू।